महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जवळपास 25 तर सडक अर्जुनी तालुक्यातील 30च्या वर गावात जाऊन प्रचार केला। 18व्या लोकसभेकरिता पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होती। तब्बल 25 वर्षांनंतर या मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा पंजा निवडून चिन्ह पाहायला मिळत असल्याने काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे गावात पोहोचताच मतदारांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। तर गेल्या 10 वर्षात भंडारा गोंदिया जिल्ह्याचा रखडलेला विकास निवडून येताच पूर्ण करू असा विश्वास डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। महाविकास आघाडीतर्फे पंजा चिन्हावर मला भंडारा आणि गोंदिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही इथं फिरत आहोत। काँग्रेस पक्षांनी 25 गॅरंट्या दिलेल्या आहेत। 25 गॅरंट्याला समोर जाऊन आपण इलेक्शनला समोर जात आहोत। विकास आघाडीची सरकार स्थापित झाली तर ह्या 25 गॅरंट्या आमच्या खरगे साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेल्या आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय, त्यांच्यासाठी योग्य किंमत, कर्जमाफी आयोग, विमा रकमेचे थेट हस्तांतरण, GST मुक्त शेती हे वचन दिलेले आहे। तसेच युवासाठी न्याय, पहिली नोकरी पक्की, याच्यामध्ये 1 लाख रुपये आपण त्याला वार्षिक देऊ, ते 8,500 रुपये महिना त्यांना चालू करू, म्हणजे त्यांची नोकरी चालू होऊन जाईल। तसेच पेपर लीकपासून मुक्ती करू, जो पेपर लीक होत आहे आणि ज्यांना गरज नाही ते पण लोक लागत आहे। तसेच युवा रोशनी युवकासाठी 5,000 कोटी रुपयाच्या स्टार्टअप फंडची घोषणासुद्धा आमच्या नेत्यांनी केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त महिलांना एका गरीब कुटुंबातील महिलाला वार्षिक 1 लाख रुपये देऊ, शक्तीच्या आधार, अधिकार मैत्री, सावित्रीबाई फुले वसतिगृह, हायटेक वसतिगृह आपण तयार करू। याच्या व्यतिरिक्त कामगार न्याय, श्रमाचा आपण आदर करू, आरोग्याचे जे अधिकार आहेत ते पूर्ण करू। त्याच्यामध्ये मोफत आवश्यक निदान, औषधी उपचार, शस्त्रक्रिया, पुनर्वसन उपचार यांची आपण मदत करू। सामाजिक सुरक्षा हे जरुरी आहे। आता तुम्ही पाहिलंच आहे मणिपूरला काय होत आहे। मणिपूरमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यावर किती अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराला वाचा कोणीच फोडलेला नाही। भागीदारीच्या न्यायामध्ये तुम्हाला माहीतच असेल, जनगणना, लोकन्याय जनगणना झालेली नाही, जातीनुसार जनगणना झालेली नाही आणि जातीन्याय जनगणना आपण करू, आपली सरकार आली तर, आणि त्याच्यानुसार भागीदारी होईल, त्याच्यामुळे लोकांचा फायदा होईल। 25 गॅरंट्या आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत, राहुल गांधींनी, आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, आणि इथला जर तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत, त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे। एवढे बोलून आपले 2 शब्द संपतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।